नर्मदे हर नर्मदा पायी परिक्रमेचा आज 67वा दिवस आहे। नेमावर या ठिकाणी आम्ही आलो आहोत। आज या नेमावर या ठिकाणाचं खूप महत्त्व आहे। मैयाचं हे नाभिस्थान म्हणजे हृदयस्थान असं मानलं जाते। या मैयाच्या दर्शनाने मनाला खूपच समाधान वाटत आहे। आज आमची मैयाची अर्धी परिक्रमा येथे मैयाच्या या नाभिस्थानावर पूर्ण होते। म्हणजे अर्ध अंतर आम्ही चालून आलोय असं म्हणलं जातं। आता या मैयाच्या दर्शनाने खूपच धन्य वाटत आहे। हा मैयाचा किनारा बघा, सर्व परिक्रमावासी येथे स्नान करून पूजा अर्चा करत आहेत। अत्यंत रमणीय असं स्थान आहे। मैया अगदी संथ वाहत आहे। मैया अत्यंत विलोभनीय दृश्य मैयाच्या किनारी पाहायला मिळते। मनाला अत्यंत समाधान आणि शांतता येथे लाभत आहे। खूपच रमणीय असं स्थान आहे। अत्यंत पवित्र असं नर्मदा मैयाचं हे नाभिस्थान। येथे आज दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो। धन्य आजी दीनसंत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला। मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, पदान सोडावे चरण त्यांचे। खरोखर आज धन्य झालो मैयाचं दर्शनाने। आज आम्ही धन्य झालो। नर्मदे हरे नर्मदे। हे बघा, नर्मदा मैयाच्या किनारी हे सुंदर असं मंदिर आहे। तिथे आम्ही दर्शनाला जाणार आहोत। ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे। मैयाचा किनारा बघा, अत्यंत संतपणे वाहत आहे मैया। बरेच परिक्रमावासी इथे लांबून येत असतात। गाडीने पायी जाणारी परिक्रमावासी इथे दर्शन घेतल्यानंतरच पुढे जातात। परिक्रमा मार्गावरील हे अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे। बघा, केवढे मोठे मोठे वृक्ष आहेत येथे, आपण कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारचे मोठे वृक्ष आहेत। अत्यंत जुने पुराणे कित्येक वर्षापूर्वीपासूनचे हे वृक्षांची येथे आपल्याला दृष्टीस पडतात। पूजेच्या साहित्याने अशी दुकाने सजलेली आहेत। खरोखर मैयाची ही परिक्रमा म्हणजे जीवनातील एक मुख्य आपल्याला लाभलेलं एक वरदानच आहे। आणि ही परिक्रमा म्हणजे करायला मिळते हे आमचं अहोभाग्य परमभाग्य आम्हाला म्हणावं लागेल। जन्मजन्मीचे आमची वाडवडिलांची थोर पुण्याई आज कामा आली आणि त्यामुळं डोळे भरून येत आहेत आणि हृदयही गलबलित झालेलं आहे। या परिक्रमेमुळे आमच्यात अत्यंत मनपरिवर्तन झालेलं आहे। आणि हे जीवन म्हणजे नुसतं खाण्यापिण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी नसून या जीवनातील आपलं जे ध्येय आहे ते साध्य करून ही परिक्रमा सफल होणार आहे। आणि मैया आम्हाला या कामी मदत करत आहे। आणि ही मैयाच्या परिक्रमेकरतून आम्हाला अत्यंत प्रेरणा मिळत आहे। आणि मैया आम्हाला या अध्यात्माच्या वाटेवरती नेऊन आमची अध्यात्माची प्रगतीही करून देत आहे। आणि अध्यात्माची ओळखसुद्धा या मैयाच्या पदस्पर्शाने आम्हाला होत आहे। अध्यात्म म्हणजे काय हे जाणून घेण्याची अत्यंत उत्कंठा मनात होती। आणि या मार्गाने चालत असताना पावलोपावली त्याची उकल होत आहे। आणि अध्यात्माचा आम्हाला हा जो वारसा मैयाने दाखवून दिलेला आहे त्याचं आम्ही खूपच धन्य झालेलो आहोत। नर्मदे हरे नर्मदे। या जीवनाच्या वाटचालीमध्ये मैयाचे अनंत उपकार आहेत आमच्यावरती, जिनं आम्हाला ही परिक्रमा करण्यासाठी स्वतःहून बोलावलं, आमंत्रण दिलं आणि आम्ही आज मैयाच्या या परिक्रमेच्या वाटेवर चालत आहोत। खरोखर धन्य झालो आम्ही, धन्य झालं आमचं जीवन आणि धन्य ही परिक्रमा।
नर्मदे हर नर्मदे 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 हर. चालू जेवणची तयारी.